आपण जर पाहिलं तर या ठिकाणी केडी पाटील कन्स्ट्रक्शन या संघाच्या संघनायकांनी नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे। सामना 4 षटकांचा राहणार आहे, याची दोन्ही संघाच्या संघनायकांनी नोंद घ्या। आपण पाहिले तर शुभम बिल्डर्स या संघाकडून सलामीच्या जोडीमध्ये फलंदाज या ठिकाणी गेलेले आहेत नितीन आणि सागर, हे दोन सलामी बॅटर आपण मैदानात पाहतोय। अतिशय चांगली ही स्पर्धा। या ठिकाणी मी महागुरूंचं आणि तसेच माझे मित्र योगेशजी मडवी सरांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। मला या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली। तर आपण पहिलं षटक हाताळताना पाहणार आहोत रवींद्र भोईर। आपण आपल्यापासून दूरच्या एंडकडून गोलंदाजी पाहणार आहोत। 4 षटकांचा सामना आहे। पहिलं षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे। पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण जर क्रिकेटच्या नियमानुसार पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर नेहमीच उभे असतात। पहिला चेंडू घेऊन येतील गोलंदाज रवींद्र। स्ट्राईकला आहे फलंदाज सागर। पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट। चांगला चेंडू कव्हर आणि पॉईंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार। धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। सागरच्या बॅटीतून अतिशय आकर्षक असा आपल्याला या ठिकाणी फटका पाहायला मिळाला। त्याच्यावर धावा मिळत आहेत 4। शुभम बिल्डर संघाने आपली जी धावसंख्या आहे ती चौकाराच्या भरीने या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी रवींद्र सज्ज होतील। अगदी 10-12 पावलांचा रनअप आहे त्यांचा। हा चेंडू पुन्हा एकदा, हा चेंडू मात्र डिफेन्सिव्ह पद्धतीने या ठिकाणी धोका होऊ शकतो का? एक धाव मात्र दरम्यानच्या काळात एक चिकी सिंगल मिळते। एक धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती, शुभम बिल्डर संघाची स्थिती होते ती बिनबाद 5 अशी। आत्तापर्यंत 2 चेंडू या ठिकाणी आलेले आहेत। 2 चेंडूमध्ये 5 धावा जमा होत आहेत। चांगली स्पर्धा, अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी देखणं मैदान आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना आहे। उत्कृष्ट लाईट व्यवस्था आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं ना तर प्रेक्षकांची मांदियाळी या ठिकाणी। पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन येतोय गोलंदाज। यावेळेस सुद्धा हा चेंडूवर पूर्णपणे बीट होतोय। थोडंसं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी खराब आपण म्हणू शकू, कारण ह्या वास्तविक पाहता ह्या चेंडू धाव व्हायला नाही पाहिजे होती। अगदी जवळच चेंडू घरगळत गेला यष्ट्यांच्या जवळ। एक धाव मात्र मिळते। या एक धावेच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोचतोय तो 6 या अंकावर। येथे मान्यवरांची सुद्धा पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळाली। आमचे महागुरू सर्वांचं स्वागत करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात। यावेळेस उंच चेंडू आहे, क्षेत्ररक्षक आहे आणि हो अचूक झेल घेतोय, फलंदाज होतोय बाद। जे सुरेश शिंदे सर, खऱ्या अर्थाने बघा केडी पाटील कन्स्ट्रक्शनच्या गोलंदाजाने महत्त्वपूर्ण विकेट प्राप्त केल्यानंतर केडी पाटील कन्स्ट्रक्शनच्या खेळाडूमध्ये एक खऱ्या अर्थाने जल्लोष आपल्याला इथे बघायला मिळतो। तर पृथ्वीराज जो पाटील आहे आमच्या गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा आपण त्याला पाहतो आणि त्यांच्या परिवाराच्या माध्यमातून हे मैदान या स्पर्धेसाठी आपल्याला उपलब्ध झालं। पृथ्वीराज, तुमच्या संपूर्ण परिवाराचं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो। तर धावसंख्या 6 आहे। एक गडी बाद होतोय। केडी पाटील कन्स्ट्रक्शन या संघाकडून अतिशय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो। गोलंदाज आहे रवींद्र आणि मात्र आता नवीन फलंदाज या ठिकाणी येतोय, त्याचं नाव आहे दिलीप शेठ पाटील। यावेळेस चेंडू अतिशय चांगला, पूर्णपणे चेंडूवर बीट होतोय फलंदाज। उरलेलं काम क्षेत्ररक्षक पूर्ण करतोय। धाव संख्या मात्र येथे स्थिर आहे, ती 1 बाद 6 अशी। पहिलं षटक या ठिकाणी सुरू आहे। 4 षटकांचा हा मर्यादित सामना आहे। अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सध्या आपण पनवेल तालुक्यात विशेषतः पाहतो अगदी नाईट स्पर्धेंचं सगळीकडेच आयोजन आपल्याला पाहायला मिळतो। पुढचा चेंडू रवींद्र यांचा।
यावेळेचा चेंडू मात्र कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू तटवतो, एक धाव पूर्ण होते. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्या प्रयत्नात यश येत नाही आहे आणि दरम्यानच्या काळात एक धाव आली आहे. एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होती ती 7 धावा. हा कॅच ज्यांच्याकडून सुटला गेला त्यांचं नाव आहे विनोद शेठ पाटील. असू द्या मित्रांनो, काय होते की हे जे खेळाडू आहेत ना त्यांना जास्त खेळायला मिळत नाही, त्यांची प्रॅक्टिस नाही आहे. आपला व्यवसाय सांभाळून कामधंदा सांभाळून आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी राजाराणी क्रिकेट क्लबच्या वतीने त्यांना इथे खेळण्याची जी संधी मिळाली ना त्या संधीचं खऱ्या अर्थाने ते सोनं करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती आहे 1-7 अशी. जर आपण 7चा जर विचार केला ना मित्रा तर प्रति षटकाला जर 7 धावा पकडल्या तर 28 किंवा 30च्या आसपास धाव होतील. मात्र धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. जरी हा सामना प्रेक्षणीय सामना असला, मैत्रीपूर्ण असला, तरी सामन्यामध्ये चांगली रंगत आपल्याला पाहायला मिळेल. आता नवीन गोलंदाज जय पाटील येतील आणि स्ट्राईक एंडला फलंदाज असेल तो मात्र या ठिकाणी दिलीप शेठ. तर नक्कीच आमच्या ठिकाणी दोन्ही संघाचे 12 खेळाडू आलेले आहेत आणि आम्हाला नावं त्यांच्याकडून समजत आहेत. नावं कळणे फार गरजेचं असतं की मित्रांनो, जेव्हा फलंदाज गोलंदाज खेळतात ना तर त्यांचीसुद्धा इच्छा असते की आमचंसुद्धा नाव कळलं पाहिजे लोकांना. आणि इथे मात्र आमचे सर्वांचे लाडके रवींद्रजी भोईर सर इथे आमच्या जवळच अगदी मिडॉनच्या दिशेला आहेत. ते सुद्धा क्रिकेटमध्ये फार त्यांचा मोलाचा वाटा असतो. आमच्या रायगड समालोचन असोसिएशनमध्ये त्यांचं मोठं नाव आहे. यावेळेस चांगला चेंडू होता, फलंदाज पूर्णपणे चेंडूवर बीट होत आहेत, उरलेलं काम यष्टीरक्षक पूर्ण करत आहेत. धाव मात्र स्थिर आहे, धावसंख्या होत आहेत त्या केवळ 7 धावा. दरम्यानच्या काळात एक गडीसुद्धा बाद झालेला आहे. गोलंदाज यावेळेस पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू, तसाच फटका आणि अगदी कार्बन कॉपी म्हटलं तर हरकत नाही. खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला ना मित्रा तर गोलंदाज आणि यष्टीरक्षक हे दोघेच खेळत आहेत तिथे. फलंदाजाला मात्र चेंडू नीटसे खेळता येत नाही. चेंडू निर्धाव आहे, धावसंख्या स्थिर आहे 7 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज राईटा मोर द विकेट मारा. इथे मात्र पुन्हा एकदा कव्हर आणि पॉईंटच्या मध्ये चेंडू तटवला जातोय. 1 धाव दरम्यानच्या काळात होईल. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होते 1-8 अशी. हळूहळू का होईना आपण धावा वेग घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौकार षटकारांची या ठिकाणी मात्र आतषबाजी आपल्याला पाहायला मिळतात. जर एक चौकाराचा अपघात वगळला तर मात्र या ठिकाणी चौकार षटकार पाहायला मिळत नाही. अजून पहा रवींद्र शेठ भोईर यांचा स्टॅमिना पहा आणि त्यांचं जो फिटनेस आहे ना तो वाखाणण्यासारखा आहे. आमच्या तरुणाला लाजवेल असा त्या ठिकाणी त्यांचा फिटनेस आहे. धन्यवाद. तर पुन्हा एकदा गोलंदाज, वा क्या बात आहे. इथे मात्र चांगला चेंडू, चांगला फटका आहे. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथं धोका होऊ शकतो कारण दोन्ही गाड्या एकच ट्रॅकवर आल्यात, त्यामुळे ॲक्सिडेंट नक्कीच होणार. गडी बाद होतोय, दुसरा धक्का बसतोय. या ठिकाणी आपण पाहिलं तर शुभम बिल्डर संघाला मुरबीवाला आज मोठा सन्मान झाला होता. त्या ठिकाणी आपण जर पाहिला खिडूकपाडाच्या स्पर्धेमध्ये तर आमच्या रायगड असोसिएशनची शान संदीपजी पाटील त्यांच्यासुद्धा माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उत्कृष्ट समालोचन ऐकायला मिळेल. तर दुसरा गडी बाद होतोय आणि नवीन फलंदाज येतो, त्याचं नाव आहे विलास. गोलंदाज या ठिकाणी जय पाटील आहेत. पुढचा चेंडू घेऊन येतील. कायसा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू, मात्र त्या ठिकाणी यष्टीरक्षक अपील करतात. या अपीलमध्ये विश्वास कमी मात्र उत्साह जास्त होता. दरम्यानच्या काळामध्ये तर दरम्यानच्या काळात दुसरं सुद्धा षटक या ठिकाणी पूर्ण होते आणि धावा फक्त होत आहेत 2-9 अशी. चांगली ही स्पर्धा अतिशय देखणी, नीटनेटकी आणि या ठिकाणी आता मात्र विनोद शेठ पाटील हे गोलंदाजीसाठी येतील. तिसरं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतील. केडी पाटील कन्स्ट्रक्शनचे ओनर आहेत स्वतः
आणि पहा किती हौस आहे आपल्या शेड्यूलमधून. क्षेत्ररक्षक आहे हो, दुसरा प्रयत्न सुद्धा झेल होत नाही आहे. कदाचित गोलंदाज नक्कीच नाराज झाले असतील, कारण त्यांना कुठे एक गडी बाद करण्याची संधी आली होती, ती मात्र संधी या ठिकाणी चुकते आणि दरम्यानच्या काळात एक धाव मात्र होते. आणि ह्या एक धावेच्या भरीनंतर आपण धाव फलकावर धाव पाहतोय, त्या मात्र 2 बाद 10 धावा. धावसंख्येला लगाम घातलेला आहे खऱ्या अर्थाने के डी पाटील कंस्ट्रक्शन या संघाने. शुभम बिल्डर संघाची धावसंख्या मात्र सिमिट ठेवण्यात त्यांना यश येत आहे. यावेळेस मात्र चेंडू मिडऑफ आणि मिडॉनच्या मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही होणार. क्षेत्ररक्षण चांगलं आहे, फेक चांगली आहे, एक धाव मात्र मिळते. ह्या एक धावेच्या भरीनंतर संघाची स्थिती होते 11, 2 गडी बाद. हरेश भगत त्या ठिकाणी फिल्डर होतं, चांगलं त्या ठिकाणी त्यांचं क्षेत्ररक्षण झालं आणि एकच धाव दिली. यावेळेस चेंडू उंच आहे, पहिला षटकार पाहायला मिळतो आपल्याला. वा रे वा, क्या बात आहे. टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. अगदी यंग प्लेअरला लाजवेल अशी या ठिकाणी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. तो फलंदाज होते नितीन. वा, क्या बात आहे. आणि षटकाराच्या भरीनंतर जर आपण स्कोर फलकावर पाहिल्या धावा तर होत आहेत त्या 17 धावा. आता मात्र धावाने या ठिकाणी आकार घेतलेला आहे, धावसंख्या वाढते. पुन्हा एकदा गोलंदाज विनोद शेठ पाटील. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू होता. फलंदाज थोडेसे नाराज, त्यांना वाटलं की हा चेंडू व्हाईट असेल, मात्र नाही. क्रिकेटच्या नियमानुसार व्हाईट यॉर्कर होता, त्यामुळे चेंडू निर्धाव जाईल. धावसंख्या स्थिर आहे, ती मात्र 2 बाद 17 या अंकावर. या ठिकाणी चांगला खेळ पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा चेंडू उंच आहे, क्षेत्ररक्षक होता मात्र तो प्रेक्षक बनून राहिला आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येते 6, येतोय दणदणीत कणकणीत षटकार. बघा या टीमच्या फलंदाजांसाठी प्रत्येकी षटकारासाठी गुरुनाथ शेठ पाटील घोट यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे महागुरु, क्या बात आहे. आणि पुन्हा एकदा चांगला फटका त्या ठिकाणी फाईल लेग सीमारेषेकडे जातो. धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार. तलोजा मजकूर डे स्पर्धा आमदार चषक क्रिकेट स्पर्धेच्या दमदार ऑर्गनायझर ज्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झाली, असे सन्माननीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत सन्माननीय आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे तलोजा मजकूर गावातील एक दमदार ऑर्गनायझर समाजसेवक दीपक शेठ पाटील यांचं आगमन इथे झालेलं आहे. त्यांच्या समवेत अभिमन्यू पाटील साहेब घोट आपण इथे उपस्थित राहिलेला आहात. आपला आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोट आणि या स्पर्धेचे शिल्पकार बालाशेठ धुमाल यांच्या वतीने सरचे स्वागत करत आहोत. हो टू कॉमेंट्री बॉक्स सुरेश शिंदे सर. धन्यवाद महागुरु. खरोखर या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर पाहुण्यांची मान्यवरांची मांदियाळे पाहायला मिळते. या षटकामध्ये तब्बल धावा आल्या त्या 18. हरेश भगत आणि इथे मयुरेश पाटील बंटी यांना विनंती आहे, आपण कुठे असाल समालोचन कक्षात यायचं आहे, तुम्हाला विनंती आहे. तर हा चेंडू मात्र निर्धाव, 1 धाव आली आहे. ह्या 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतो संघाची स्थिती होते ती मात्र 2 बाद 28 अशी. नितीन पाटील यांनी बॅक टू बॅक 2 षटकाने चौकार मारला होता आणि आपल्या संघासाठी चांगली मोलाची कामगिरी केली होती. दरम्यानचा चेंडू येतोय तो मात्र निर्धावच्या स्वरूपात. आत्तापर्यंत 2 चेंडू झाले आहेत, त्या 2 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली आहे. आपण जर खऱ्या अर्थाने पाहिलं ना तर तिसरं षटक चांगलं आलं होतं. फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने जर आपण पाहिलं शुभम बिल्डर या संघासाठी यावेळेस सुद्धा चेंडू उंच आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देताना षटकार.
विचार केला शुभम बिल्डरचे जी टीम आहे प्रत्येक षटकारासाठी शुभम बिल्डरचे सर्व आदरणीय गुरुनाथ शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज आतापर्यंत 2000 रुपयाचा कॅश प्राइज इथे जमा करण्यात आलेला आहे। दिलीप शेठ आहेत बिंदास्त, एका बाजूला विनोद शेठ आहेत। तर नितीन शेठ यांच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळते। पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येते 6, येतोय दणदणीत खणखणीत षटकार। तर नितीन यांच्या बॅटीतून आतापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकाराच्या सहाय्याने 30 धावा आल्यात आणि संघाची स्थिती होती ती 40 धावा। मान्यवरांचं आगमन झालेलं आहे। मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे। इथे विघ्नार्था ग्रुप आणि बाब्या बैलाचे मालक प्रकाश शेठ पाटील उमरोली, त्यांच्या समवेत भुंडा मॅक्स बैलाचे मालक आदरणीय गणेश शेठ पाटील उमरोली आणि सन्माननीय अमित मस्कर सर रायगड जिल्हा परिषद शाळा टेंबोडे शिक्षक आहेत आणि प्रेम पाटील उमरोली तुमचा राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने सरसे स्वागत आहे। धन्यवाद महागुरु। धाव संख्या 40। यावेळेस सुद्धा चेंडू चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, मात्र झेल होऊ शकत नाही। दरम्यानच्या काळात तिथे धावा चेंडू सीमारेषा पार जातोय, धावा येत आहेत 4, येतोय दणदणीत खणखणीत चौकार। आम्ही पाहतो तलोज मजकूर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक सन्मान्य माजी सरपंच संतोष शेठ पाटील तलोज मजकूर आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील यांच्या वतीने 20,000 रुपयाचा देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल संतोष शेठ पाटील साहेब आपलं आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील आपलं आम्ही राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो। 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये त्यांनी ते सहकार्य केलेलं आहे। ओटू सुरेश शिंदे सर। धन्यवाद महागुरु। आपण जर विचार केला ना सर तर या ठिकाणी 34 धावा, ज्या 44 धावा झाल्यात ना त्यातील 34 धावा केवळ नितीन यांच्या बॅटीतून आपल्याला आल्यात। त्यामध्ये आपण पाहिलं तर 2 चौकार आणि 4 षटकार अशी तुफानी फटकेबाजी चौकार षटकारांची आपल्याला आतषबाजी पाहायला मिळेल। एकूण धावा झाल्या ते 40, 41 धावांचं टार्गेट असेल म्हणजे याचा अर्थ प्रति षटकाला 10 पॉइंट, माफ करा 44 धावा झाल्यात आणि 45 धावांचं इथे आव्हान असेल आणि याच्यानंतर कंटिन्यू ओके। तर इथे मान्यवरांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे। राजाराणी क्रिकेट संघ घोटचे आमचे ऑर्गनायझर बालाशेठ धुमाल यांना मी इथे आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाचे दमदार ऑर्गनायझर ज्या स्पर्धेची फटाक्यांची आतषबाजी आणि पाहुण्यांचा सन्मान अशी एक मोठी चर्चा संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये झाली अशा नेत्रदीपक स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर संतोष शेठ पाटील माजी सरपंच तलोजा मजकूर यांचा येतोची सन्मान राजाराणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने या स्पर्धेचे आमचे शिल्पकार बालाशेठ धुमाल यांच्या शुभ हस्ते केलं जाईल। एकेकाली त्यांच्या सौभाग्यवती संतोष शेठ पाटील यांना तलोजा मजकूर ग्रामपंचायतीचे सरपंच होण्याचं सुद्धा भाग्य लाभलं। राजकीय क्षेत्रामध्ये एक मोठं नाव म्हणून त्यांचा आदराने उल्लेख केला जातो आणि त्यांचा यथोचित गौरव इथे केला जात आहे। त्यानंतर तलोजा मजकूर आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दमदार आयोजक समाजसेवक दीपक शेठ पाटील यांचा यथोचित सन्मान बालाशेठ धुमाल यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाईल। मी बालाशेठ धुमाल साहेबांनी ते आमंत्रित करतो आपल्या शुभ हस्ते समाजसेवक म्हणून खऱ्या अर्थाने अनेक क्षेत्रामध्ये
ते कोविडच्या कालावधीमध्ये सुद्धा ज्यांनी अनेकांना मदत कार्य केलं ते आमचे दीपक शेटपाडी साहेबांचा यथोचित सन्मान इथे केला जात आहे. त्यानंतर तर सन्मान्य अभिमन्यू या अभिमन्यू दादा या गायक यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी बाळासाहेब धुमाले यांना इथे आमंत्रित करतो की आपण अभिमन्यू दादा एक निश्चित स्वरूपात गायन क्षेत्राशी सुद्धा निगडीत आहेत आणि अशा व्यक्तिमत्वाचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि राजा राणी क्रिकेट स्पर्धा संघ आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांचं इथे स्वागत करावं. आता विनोद शेठ पाटील यांच्या केडी पाटील कंस्ट्रक्शनचे ओनर्स आहेत. आतषबाजी बघायला मिळेल चौकार षटकारांसाठी. यानंतरचा सन्मान असेल आदरणीय श्री प्रकाश शेठ पाटील उमरोली बब्या बैलाचे मालक विघ्नार्था ग्रुप. या प्रकाश शेठ या आपला यथोचित सन्मान इथे केला जाईल. एकच नाद बैलगाडा शर्यत आम्ही कधीच नसतो माग साऱ्या अड्ड्यात लावतो आग असे एकच नाद बैलगाडा शर्यत बब्या बैलाचे मालक प्रकाश शेठ पाटील उमरोली यांचं राजा राणी क्रिकेट संघाचे आमचे आधारस्तंभ बाळाशेठ धुमाल यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल सौंदर्याचे प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन स्वागत इथे केलं जात आहे. चला क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी. यानंतर सन्मान असेल आदरणीय गणेश शेठ पाटील उमरोली बुंडा बैलाचे मालक आहेत. या गणेश शेठ या आपला सन्मान इथे केला जाईल. आडिवली क्रिकेट संघाचे संगणक आणि आडिवली क्रिकेट संघाचे संगणक या आडिवली आणि आगासन विनर टू विनर असा सामना इथे केला जाणार आहे. निश्चित स्वरूपात गणेश पाटील शांततेचे प्रतीक उमरोली यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. आमचे बाळासाहेब धुमाल यांच्या शुभ असते. त्यानंतर एक शिक्षित व्यक्तिमत्व अमित मस्कर टेंबडी या अमित या आपला सन्मान इथे केला जाईल. शिक्षक आहेत की विद्यामुळे व्यक्तीच्या जीवनात कृतज्ञता योग्यता आणि श्रेष्ठता लाभते. कुशाग्र बुद्धी आणि प्रयत्न यांच्या जोरावर शिक्षण घेतल्याने अनेक अडचणींवर आपण मात करू शकतो असे एक शिक्षित व्यक्तिमत्व. आणि त्यानंतर प्रेम पाटील या आपला सन्मान केला जाईल. आणि सामन्याला सुरुवात केडी पाटील कंस्ट्रक्शन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. आपण वळूया पुन्हा एकदा सुरेश शिंदे सर मॅन फ्रॉम कालुंदे यांच्याकडे. धन्यवाद सर. या ठिकाणी फलंदाज पाहिलं तर आपण हरेश प्रदीप नाही बॉलर ना बॉलर प्रदीप आहेत आणि स्ट्राईक एंडला जे फलंदाज आहेत त्यांचं नाव आहे हरेश भगत. पहिलं षटक या ठिकाणी हाताळताना गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळते. प्रदीप हा काहीसा थोडासा हाफ ट्रॅकरचा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र कव्हर आणि मिडो ऑफच्या मध्ये चेंडू तटवतोय. धावा येत 4 येतोय दणदणीत खणखणीत चौकार. बघा केडी पाटील कंस्ट्रक्शनची सुरुवात जशात तसे प्रत्युत्तर सुरेश शिंदे सर आपल्याला बघायला मिळतं. इथे सन्माननीय ऋषभ पाटील या आपला सन्मान इथे केला जाईल. या ऋषभ एक नामवंत क्रिकेटर आहेत तलोदा मजकूर गावातील. जशात तसे प्रत्युत्तर बघायला मिळतो आपल्याला. वोट टू सुरेश शिंदे सर. नक्कीच नक्कीच सर. इट का जवाब पत्तरचे म्हणतात ना त्या टाईप इथे फलंदाजी चालू आहे. दुसरा चेंडू मात्र निर्धाव जातोय. या ठिकाणी गोलंदाजाने नक्कीच कमबॅक मिळवलेला आहे. आपण जर विचार केला ना तर या ठिकाणी प्रथम नाणेफेक गमावल्यानंतर शुभम बिल्डर या संघाने निर्धारित 4 षटकामध्ये 44 धावा करून 45 धावांचं आव्हान ठेवलं केडी पाटील कंस्ट्रक्शन या संघासमोर. आणि पहिलं षटक सुरू असताना इथे धावा होत आहेत त्या मात्र 4 धावा. यावेळेस सुद्धा चेंडू थोडासा ऑफस्टम्पच्या बराचसा बाहेर होता त्याच्यावर 1 धाव मिळते. 1 धावेच्या भरीनंतर आपण पाहतोय संघाची स्थिती होईल ती 5 या अंकावर संघ पोहोचतोय. जय पाटील आता स्ट्राईकला येत आहेत. तर इथे गोलंदाजी जर आपण पाहिली तर प्रदीप पहिल्या चेंडूवर 4 धावा दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर 1 धाव. एकूण धावा 5 होत आहेत. 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. यावेळेस सुद्धा चेंडू मात्र यष्टी रक्षकाला चकवतोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4 येतोय दणदणीत खणखणीत चौकार. तर या 4 धावाच्या भरीनंतर आपण जर संघाची स्थिती पाहिली तर धावा होत आहेत 9.
पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू चांगला होता आणि इथे मात्र फाईन लेगला चेंडू चटवतो. एक दरम्यानच्या काळात एक धाव मिळते. एक धावेच्या भरीनंतर आपण पाहिलं तर संघाची स्थिती या ठिकाणी होते ती 10 धावा. जर आपण विचार केला शुभम बिल्डर या संघाने पहिल्या षटकामध्ये 7 धावा केल्या, दुसऱ्या षटकात 2 धावा, तिसऱ्या षटकात 18 आणि चौथ्या षटकात 17 धावा केल्या होत्या. यावेळेचा चेंडू सुद्धा बॅटवर इथे काय होतंय मित्रांनो, थोडीशी हारागिरी करताना आपल्याला पाहायला मिळाले. मात्र दोन्ही फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. कोणती धाव नाही आहे, कोणता धोका नाही आहे. दरम्यानच्या काळात मात्र षटक या ठिकाणी संपलेलं आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची स्थिती होती ती 10 धावा. शबक दीपक शेठ पाटील, परंतु त्यांच्या माध्यमातून गेल्या महिन्यामध्ये आपण बघितली आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेबांच्या नावाची स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली. त्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये झाली आणि त्या स्पर्धेमध्ये एकूण 7 आमदारांचं आगमन त्या स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळालं. नक्कीच नक्कीच महागुरू, अतिशय चांगली स्पर्धा ती सुद्धा होती. आम्ही सुद्धा ती स्पर्धा अगदी मोबाईलवर बघत होतो आणि टी व्हीवर बघत होतो. तर यावेळेस पहिल्या षटका अखेरीस आपण पाहतोय संघाची स्थिती होती ती बिनबाद 10. जर याच्यानंतर अजूनही 35 धावांची आवश्यकता असेल आणि 18 चेंडू शिल्लक असतील, याचा अर्थ साधारण 12च्या सरासरीने इथे धावा कराव्या लागतील. आता जर आपण पाहिलं तर दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज विलास क्षेत्ररक्षणचे जर आपण मर्यादा पाहिल्या तर आता संपलेल्या आहेत, कारण पहिलं षटक हे पॉवर प्लेचं होतं. आता मात्र रेग्युलर षटक चालू आहे. पहिला चेंडू घेऊन येतात गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू मात्र या ठिकाणी चांगला आहे. फलंदाज पूर्णपणे बीट होत आहेत. उरलेलं काम यष्टीरक्षक या ठिकाणी पूर्ण करत आहेत. धाव संख्या स्थिर आहे, बिनबाद 10 अशी. प्रति षटकाला आता इथे 12 धावा कराव्या लागतील कंपल्सरी. पुढचा चेंडू आहे. यावेळेस फुलटॉच पद्धतीचा चेंडू इथे येतोय. चेंडू मात्र इथे क्षेत्ररक्षक आहे आणि त्यांनी चेंडू त्या ठिकाणी नक्कीच अडवलेला आहे, चौका नक्कीच अडवला आहे. मात्र 2 धावा दरम्यानच्या काळात इथे मिळतील आणि ह्या 2 धावांच्या भरीनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल, तो मात्र बिनबाद 12 या अंकावर. या ठिकाणी महागुरू आपण जर पाहिलं ना तर दोन्ही संघ आहे ना तोडीस तोड आहेत. जर तुम्ही म्हटलेत की तोडीस तोडीचा जवाब मिळेल, नक्कीच ईंट का जवाब पत्थरचे म्हणतात, तशाच प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस वा रे वा, क्या बात आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येते 6, येतोय षटकार. आपण या ठिकाणी जर पाहिलं ना तर केडी पाटील कंस्ट्रक्शनचे फलंदाज सुद्धा या ठिकाणी दाखवत आहेत की तुम्ही षटकार मारता, मग आम्ही का नाही मारू शकत, आम्हीही मारू शकतो. डायरेक्टर आदरणीय सुप्रसिद्ध उद्योजक माजी सरपंच विनोद शेठ पाटील साहेब इथे खुश दिसतात. खऱ्या अर्थाने मोठी मेजबानी असेल बघा त्यांच्या संघातील खेळाडूंसाठी. एका बाजूला शुभम बिल्डर्स. यावेळेस थोडासा फलंदाज या चेंडूवर काहीसा बीट होताना पाहायला मिळेल आपल्याला. बॅक टू बॅक मात्र 2 षटकार मारले आणि 2 षटकारानंतर संघाची स्थिती होती ती 24 धावा. 21 धावांची आवश्यकता अजूनही असेल. आपण पाहिलं तर केडी पाटील कंस्ट्रक्शन चांगली फलंदाजी सध्या पाहायला मिळते. यावेळेस सुद्धा चेंडू जातोय थर्डमॅन आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, दोघांची रेस लागलेली आहे आणि ह्या रेसमध्ये चेंडूंचा विजय होतोय आणि मात्र 4 धावा मिळत आहेत. विजय
अतिशय चांगल्या प्रकारे समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या सामन्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आमचे परममित्र योगेश मडबी सिद्धी करवले, मी महादेव गडगे चेंद्रन आणि संदीप पालीसर मोरबी यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक इथे आम्ही आभार व्यक्त करतो. हो टू सुरेश शिंदे सर. धन्यवाद सर, महागुरु धन्यवाद. तर आपण 2 षटकाच्या अखेरीस जर या ठिकाणी धावा पाहिल्या तर होत आहेत त्या 28 धावा आणि आता फक्त धावा पाहिजेत त्या 17. 12 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता असेल. चांगली स्पर्धा, नीटनेटकी आणि अतिशय सुनियोजित अशी स्पर्धा. जर सर्व पाहुण्यांचं आदरातिथ्य केलं जातं या ठिकाणी मांदियाळी पाहुण्यांची. यावेळेस मात्र चेंडू पंच आमच्याकडे वळले, सांगितलं हा चेंडू स्वेर आहे, 1 धाव वाढते, 1 चेंडू वाढेल आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती होते ती मात्र 29 धावा. 16 धावांची आवश्यकता असेल अजूनही. गोलंदाज या ठिकाणी विश्वास. यावेळेस सुद्धा पुन्हा चेंडू या ठिकाणी जातोय तो डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंच आम्हाला सांगतायत हा चेंडू स्वेर आहे, 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढतोय आणि अतिरिक्त धावेनंतर संघाची स्थिती होते ती 30 धावा. आता 15 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू आणि 15 धावा. काहीसं सोपं गणित या ठिकाणी के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन या संघासाठी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. हो, आणि यावेळेस कमबॅक केलेला आहे आणि चक्क फलंदाज होतोय. दांडी दांडी गोल बाद. श्रीराम. जय श्रीराम. गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. या ठिकाणी तिसरं षटक सुरू आहे. लागोपाठचे 2 चेंडू व्हाईट आल्यानंतर मात्र पहिल्याच चेंडूवर एक गडी बाद होतोय. पहिलाच धक्का आणि यावेळेस पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले, सांगितलं हा चेंडू स्वेर आहे, 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढतोय. अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचेल. तो मात्र 1 बाद 31 नाही माफ करा 1. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 1 धाव पुन्हा एकदा. वाह क्या बात आहे. अगदी यॉर्कर लांगचा चेंडू आणि ना शेंडा ना दांडा, डायरेक्ट बुंदा. डीजे जे फलंदाजाला आहेत ते मात्र रवी भाऊ गोवारी, नगरसेवक कामोटे यांचं या ठिकाणी खेळपट्टीकडे आगमन. पाहूया त्यांच्याकडून कशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. जर आपण विचार केला ना, हे जे आता खेळाडू खेळतात दोन्ही संघातील त्यांना प्रॅक्टिस नाही मित्रांनो, मात्र इथे त्यांना जी संधी मिळेल ना त्या संधीचं सोनं करताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी काय झाले, उत्कृष्ट गोलंदाजी. पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे काय होते पाहूया. पंचांच्याकडे आपण वळूया, पंच आपल्याला सांगतील. पंचांकडून कोणता इशारा येत नाही आहे, याचा अर्थ फलंदाज आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहेत. फलंदाज नॉट आउट आहे. धावसंख्या मात्र इथे स्थिर आहे ती 31 या अंकावर. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. चेंडू या ठिकाणी फेकला जाईल. इथे मात्र चेंडू मिड विकेट आणि काव कॉर्नरच्या दिशेने येतो. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक. इथे 1 धाव्याच्या भरीनंतर संघ पोचतो या ठिकाणी तो 32 या अंकावर. अजूनही 13 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरतील ते 8 चेंडू 13 धावा, 13 धावा 8 चेंडू. या ठिकाणी के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन की शुभम बिल्डर्स
या दोन संघातील उत्कृष्ट सलामी या ठिकाणी सामना आपल्याला चुरशीचा सामना पाहायला मिळतोय. जय स्ट्राईकला आहेत. 2 षटकार आणि 2 चौकार त्यांच्या बॅटीतून आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले आहेत. आणि या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा विश्वास सज्ज होतील. यावेळेस चेंडू उंच आहे. क्षेत्ररक्षक आहेत का? हो आहे. आणि त्यांनी अचूक असा झेल घेतलेला आहे आणि फलंदाजाचा खेळ संपवलेला आहे. त्यासाठी सन्मानित तळोदा मजकूर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संतोष शेठ पाटील आणि समाजसेवक दीपक शेठ पाटील यांना आम्ही आमंत्रित करतो. एका बाजूला संघ असणार आहे ओम साई क्रिकेट संघ आगासन आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ पिशा 11 चे हनुमान आडिवली क्रिकेट संघाच्या दरम्यान इथे नाणेफेक केली जात आहे. सामना 4 षटकांचा सामना असणार आहे. आडिवली विपक्षे आगासन. दीपक दादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. नाणेफेकीचा कौल आगासन संघाच्या बाजूने. संगणक निर्णय क्षेत्ररक्षण. चला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आगासन क्रिकेट संघाने स्वीकारलेला आहे आणि फलंदाजीसाठी आडिवली क्रिकेट संघाला इथे आमंत्रित केलेला आहे. सामना 4 षटकांचा असेल. पुन्हा एकदा बोलूया समालोचन कक्षमध्ये सुरेश शिंदे यांच्याकडे. धन्यवाद सर. नवीन फलंदाज आप्पा गोवारी पुढच्या चेंडूसाठी सामना करतील. हा सुद्धा चेंडू डाव्या शीच्या बाहेर पंच आम्हाला सांगतात हा चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढेल, 1 चेंडू वाढेल आणि ह्या अतिरिक्त धावेनंतर संघ या ठिकाणी पोहोचतोय तो मात्र 33 अंकावर. अजूनही 12 धावांची आवश्यकता असेल. चेंडू उरत्यात 7-12. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची इथे सांगता आपल्याला पाहायला मिळते. आता षटक संपलेलं आहे. 3ऱ्या षटकाअखेर संघाची स्थिती होते ती 33 अंकावर संघ पोहोचतोय. याचा अर्थ प्रति षटकाला या संघाने 11च्या सरासरीने 33 धावा केलेल्या आहेत. आता चेंडू उरतील 6 आणि धावा करायच्यात 12 म्हणजे प्रति चेंडूस 2 धावा इथे कराव्या लागतील. सामना अतिशय चुरशीचा झालेला आहे. अगदी आत्ताच्या घडीला जरी कोणता पंडित आला ना तरी तो सांगू शकणार नाही की हा सामना कोण जिंकेल, कारण दोन्ही संघाला समान संधी इथे असेल. फलंदाजी करणारा संघ असो या गोलंदाजी करणारा संघ असो. सध्या फलंदाजी करणारा संघ आहे के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन आणि क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय शुभम फायटर हा संघ, शुभम बिल्डर्स. जर आपण गोलंदाजीचा विचार या ठिकाणी केला ना तर पहिलं षटक हाताळत असताना प्रदीप यांनी धावा दिल्या 10. दुसरं षटक विलास याने हाताळलं त्यावेळेस त्याने धावा दिल्या 18 आणि तिसरं विश्वास याने हाताळलं त्यावेळेस फक्त आणि फक्त त्याने 5 धावा दिल्या. अशा प्रकारे 3 षटका अखेरीस संघाची स्थिती या ठिकाणी झाली आहे ती 33. अजूनही 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. जर्सी क्रमांक 10 गोलंदाज आहे अक्षय. शेवटचं षटक घेऊन येतील रवी गोवारी यांना. यावेळेस मात्र इथे काय होतंय चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत जातोय आणि चेंडूनी सीमा पार केलेली आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे मास्तर. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी पंच पुन्हा एकदा आमच्याकडे वळले. सांगितला चेंडू स्क्वेअर आहे. 1 धाव वाढते, 1 चेंडू वाढतोय आणि या अतिरिक्त धावेनंतर आपण पाहिले तर संघाची स्थिती झाली 38 धावा. आत्ता फक्त इथे धावा कराव्या लागतील त्या 7 आणि चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू. 7 धावा 7 धावा 5 चेंडू. के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन की शुभम बिल्डर या 2 संघातील हा एक आकर्षक चुरशीचा अटीतटीचा आणि रोमहर्षक सामना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. राईट आर्म राऊंड द विकेट आणि पुन्हा एकदा गोलंदाज काय करतोय तर इथे एक्स्ट्रा धावा देतोय. त्यामुळे फलंदाजी करणारा के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन या संघाची मात्र या ठिकाणी फायदा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणखी 1 धाव वाढते. या वाढलेल्या धावेच्या भरीने धावा होत आहेत त्या 39. 6 धावांची आवश्यकता असेल. इथे मात्र चेंडू कव्हर आणि पॉइंटच्या मधल्या गॅपमध्ये जातोय. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा येत आहेत 4. येतोय दणदणीत खणखणीत चौकार.
नगरसेवक रवी गोवारी यांच्या बॅटीतून एक आकर्षक असा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 चौकार त्यांच्या बॅटीतून आले आणि नक्कीच आता मात्र फलंदाजी करणारा के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन संघ हा मात्र फ्रंट सीटवर बसलेला आहे. बॅक फुटवर गेलेला आहे तो शुभम बिल्डर्स. यावेळेस विजयी फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, धावा येतात 4 आणि संघ या ठिकाणी जिंकतोय तो के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन. विजयी संघाचं अभिनंदन, पराभूत संघाचे आभार. आपण स्पर्धेत सहभाग घेतलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवलीत. दोन्ही संघाला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. मी थांबतो, तुम्ही मात्र थांबू नका. तुम्ही पाहत राहा ही खूपसूरत स्पर्धा राजा राणी क्रिकेट क्लब आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक घोट. धन्यवाद. दोन्ही महागुरू आणि योगेश दादा दोघांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्स सुरेश शिंदे सर, अतिशय चांगल्या प्रकारे योगदान. मैत्रीपूर्ण लढत बघायला मिळाली. एका बाजूला के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन मॅनेजिंग डायरेक्टर विनोद शेठ पाटील यांचा संघ, तर एका बाजूला शुभम बिल्डर्स दिलीप शेठ पाटील यांचा संघ. मैत्रीपूर्ण लढत झाली आणि या लढतीमध्ये के.डी. पाटील कन्स्ट्रक्शन विनोद शेठ पाटील यांच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलं. त्यांचा आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोट ग्रामस्थ मंडळ चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे शिल्पकार आमचे मित्र बालाशेठ धुमाला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने विनोद शेठ पाटील तुमच्या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. आणि शुभम बिल्डर्स दिलीप शेठ पाटील मैत्रीपूर्ण लढतीमध्ये तुम्ही सहभाग घेतला, तुमचंही आम्ही राजा राणी क्रिकेट संघ घोट यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि आज सामन्याचा सामनावीर जय पाटील या संतोष शेट्टी, आपण संतोष शेठ पाटील आणि समाजसेवक दीपक शेट्टी, प्रकाश शेठ पाटील विघ्नार्था ग्रुप उमरोली 10,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये सहकार्य आपला